हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुंबईत अद्याप सत्ता स्थापन नाही. विजयी नगरसेवकांची गटनोंदणीही झाली नसल्यानं सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी मिळणार, चर्चांना उधाण. पुण्यातील भाजपचा गटनेता आज ठरणार. भाजपच्या सर्व 119 नगरसेवकांची आज बैठक. 6 फेब्रुवारीला पालिकेत भाजपचा महापौर बसणार. चंद्रपुरात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे. काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याच्या मुनगंटीवारांच्या दाव्याची वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करू. गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर शिवसेनेचाही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार. अंबादास दानवेंची शिवसेनेत येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं उदय सामंतांचं मोठं विधान. मात्र सामंतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणत अंबादास दानवेंनी सामंतांचा दावा खोडला. विक्रोळीत 3 वर्षीय चिमुकलीचा रस्त्या शेजारीला स्पीकर कोसळल्यानं दुर्दैवी मृत्यू. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद. चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा. नाशिकमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीत कैद. भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान आज होणार मोठा करार. युरोपातील 27 देशांसोबत होणार करमुक्त व्यापार. संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यावरही होणार सहमती. T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो इथे होणाऱ्या भारत-पाक सामन्याचा सस्पेन्स कायम. बांगलादेशच्या समर्थनार्थ सामन्यावर PSB टाकू शकतं बहिष्कार. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. सकाळचे 10 वाजतात. बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस उलटलेत. भाजप शिवसेनेला एक हाती बहुमत मिळूनही अद्याप मुंबईचा महापौर आणि सत्ता स्थापन झालेली नाहीये. एवढंच नाही तर महापौर आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी विजयी उमेदवारांची गटनोंदणीही अजून झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. आज शिवसेना शिंदे गटाकडून आपल्या 29 विजयी नगरसेवकांची गटनोंदणी होणार असून भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या गटनोंदणीचा मुहूर्त अद्यापही ठरलेला नाहीये. भाजप शिवसेना एकत्र लढून 118 जागी विजयी झाल्यानंतर दोघांकडून एकत्रित गटनोंदणी केली जाईल अशी चर्चा होती. मात्र असं प्रत्यक्षात होताना तरी दिसत नाहीये. त्यामुळे आता निकालानंतर 10 दिवस उलटून गेल्यानंतरही शिवसेना भाजपचं सत्ता स्थापनेचं समीकरण जुळत नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय. इथे एवढा मुंबईतला वाद एवढा मोठा आहे की सध्या कोण महापौर व्हावा, कोण उपमहापौर व्हावा याबाबत अजूनही ताळमेळ नाही, अजूनही एकमत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईच्या सत्ता स्थापनेसाठी सरकार मुदत वाढवून देत आहे. म्हणजेच अजूनही तिथे अस्वस्थता आहे आणि एकमत नाही. आपसी बेबनाव आहे, आपसात मारामारी आहेत पदावरून. हे आता सिद्ध झालेलं आहे. या बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेत आपले प्रतिनिधी राहुल झोरी. राहुल, सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी काढणार आहे? खरं तर ज्या पद्धतीनं जोरदार निकाल लागला आणि बहुमत आलं, स्पष्ट बहुमत आलं आणि त्यानंतर देखील अद्याप पावे तो गटनोंदणी दोन्ही पक्षाची झाली नव्हती. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गटनोंदणी होत असली तरी देखील दोघांनी एकत्रितरित्या गटनोंदणी केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसं न होता आता दोन्ही वेगवेगळे गट होत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत महापौर पदावर ज्या पद्धतीनं शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, गटनेते पदांची निवड नाहीये, त्या सगळ्यासोबतच दोघांनी जर एकत्रितरित्या गटनोंदणी केली नाही
तर मात्र दोघांनाही येत्या काळात याचा काही तांत्रिक बाबींवर अडचणी होऊ शकतात. एकंदरीत बघितलं तरी जरी स्पष्ट बहुमत आलं असलं भाजप महायुतीला, तरी देखील विरोधी बाकावर असणारी महाविकास आघाडी असेल आणि इतर पक्ष असतील यांची सदस्य संख्या पाहिली तर प्रत्येक समितीमध्ये जवळपास समसमान असं सदस्य संख्या दोन्ही गटाला मिळणार आहे. आणि त्यामुळं ज्या वेळी मग ती सुधार समिती असेल, आरोग्य समिती असेल किंवा इतर महत्वाच्या समित्या असतील, त्यावेळी दोघांची संख्या समान असण्याची शक्यता जास्त आहे. जर शिवसेना शिंदे आणि भाजपनं एकत्रित गटनोंदणी केली असती तर प्रत्येक समितीमध्ये भाजप शिवसेनेचा एक सदस्य जास्त राहिला असता. मात्र तसं होताना आता दिसत नाही. आणि त्यामुळं 5 वर्ष जरी निर्विवाद सत्ता भाजप शिवसेनेची राहिली तरी प्रत्येक वेळी विरोधकांचे मंथनीकरण किंवा प्रत्येक वेळी सगळ्यांना सामावून घेणं याशिवाय या सत्ताधारी पक्षाला पर्याय नसणार आहे. एकंदरीत बघितलं तर स्थायी समितीपासून प्रत्येक समितीमध्ये जर समसमान सदस्य संख्या झाली तर अध्यक्षांच्या मताला खूप महत्व येतं. यापूर्वी कधीही अशा पद्धतीची परिस्थिती आली नव्हती. मात्र एक हाती आणि बहुमतात सत्ता येऊन देखील भाजप आणि शिवसेनेला प्रत्येक वेळी, मग ते विरोधी पक्षावरचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, मनसे असेल, एमआयएम असेल, या प्रत्येकांची मनधरणी, खास करून काँग्रेस जे की 24 त्यांच्या जागा आहेत आणि त्यांची देखील सदस्य संख्या खूप महत्वाची असणार आहे प्रत्येक समितीमध्ये, खास करून स्थायी समितीमध्ये. त्यामुळे कोणताही प्रस्ताव पास करताना प्रत्येक वेळी विरोधकांच्या संमतीनं किंवा विरोधकांना मर्जीत घेऊनच ह्या गोष्टी कराव्या लागतील. जी शक्यता वारंवार वर्तवण्यात होती त्याला मात्र आज पूर्णपणे पूर्णविराम मिळतोय. एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट, शिवसेनेचा वेगळा गट होत असेल तर भाजप शिवसेना जरी सत्तेत राहिली तरी देखील येत्या 5 वर्षाच्या काळात तारेवरची कसरत सत्तेत राहून देखील या दोघांना करावी लागणार आहे. कारण फक्त विरोधी गट केल्यामुळं याचे परिणाम जे आहेत ते येत्या काळात अनेक तांत्रिक अडचणीमध्ये उमटताना दिसणार आहेत. नक्कीच राहुल, आपण पाहतोय. धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे वळूया. भाजपनं गटनोंदणीबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेत राजकीय डावपेच साधल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यात भाजपला यश आलंय. सर्व विजयी नगरसेवकांचा गट स्थापनेनंतर 7 दिवसात महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. या नियमानुसार कार्यवाही करता न आल्यानं महापौर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र निवडणूक लांबल्यानं याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचं दिसतंय. कालावधी वाढल्यानं राजकीय गणितं बदलण्याची संधी भाजपला मिळाली आहे, तर जे फुटीर नगरसेवक आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपला अधिकचा वेळ मिळालाय. शिंदेंची ताकद कमी करत मुंबईची सर्व सूत्र आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप अधिक प्रयत्न करताना पाहायला मिळते. या बातमीवर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून. सुस्मिता, काय अधिकची माहिती आहे? खरं तर भाजपनं आतापर्यंत आपला विजय निश्चित जरी केलेला असला तरी सुद्धा गटनोंदणीच्या बाबतीत वेट अँड वॉचची भूमिका घेण्यामध्ये खरं तर मोठी राजकीय खेळी असल्याचं पाहायला मिळतंय. साधारणपणे नियम असा आहे की 7 दिवसांमध्ये सगळे गट स्थापन झाल्यानंतर 7 दिवसांचा अवधी असतो आणि त्यानंतर महापौर पदाची निवडणूक ही जाहीर केली जाते. महापौर उमेदवार हे अर्ज दाखल करतात. परंतु याच तांत्रिक अडचणीला लक्ष केंद्रित करत आणि मुंबईसह इतर अनेक महानगरपालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यामध्ये भाजप व्यस्त असल्यामुळे मुंबईला काही काळ वाट पाहावी लागणार आहे नवीन महापौर मिळण्यासाठी. या सगळ्यातनं भाजपनं काय साध्य केलं तर वरचेवर आपल्याला काही दिवसांचा अवधी मिळाला असे जरी दिसत असले तरी यातनं विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. विविध राजकीय समीकरणं जुळवून घेण्यासाठी, काहींना आपलंसं करण्यासाठी, काही उमेदवार फोडण्यासाठी अधिकचा वेळ भाजपला मिळू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील आडमुठी भूमिका घेतल्याचं वारंवार राजकीय चर्चांमधनं, शक्यतांमधनं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे जोपर्यंत मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये महापौर निश्चित होत नाही, महापौरांची ताकद निश्चित होत नाही, तोपर्यंत मुंबईच्या बाबतीत कोणतीही भूमिका न घेण्याचा निर्णय घेत भाजपनं राजकीय गणित आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे. एका अर्थी प्रशासनावरती भाजपची पकड गेली अनेक वर्ष आहेच, परंतु उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचा मराठीचाच महापौर होणार हा जो अजेंडा होता याला कुठेतरी बगल देण्यासाठी भाजपनं प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे
प्रत्येक बाबतीत भाजपची वेगळी राजकीय रणनीती पाहायला मिळते. शिंदेंना इतर महापौर बसवण्यामध्ये व्यस्त ठेवत मुंबईसाठी संपूर्ण ताकद लावण्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेण्यामध्ये अनेक राजकीय डावपेच असल्याचं आता सिद्ध होत आहे. आज शिंदे गट नोंदवतायत, परंतु भाजप गट कधी नोंदवणार आणि त्यानंतर महापौर कधी बसणार या बाबतीत अनिश्चित काळाचा उशीर होऊ शकतो असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. नक्कीच भाजपनं नेमकं काय साधलं यामधून हे येणारा काळच ठरवेल. महापौर पदाच्या या निवडणुकीमध्ये भाजपला किती फायदा होणार आहे, निवडणूक सगळी वेळ लांबवून त्यांनी काय फायदा करून घेतलाय हा येणारा काळच सांगेल. धन्यवाद सुस्मिता दिलेल्या माहितीबद्दल. पुढची बातमी पाहूया. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांच्या गटांकडून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पक्ष कार्यालयाची मागणी केली जाते. पक्ष कार्यालयासाठी किमान 6 उमेदवार विजयी असावेत. ही सदस्य संख्या अट शिथिल करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सर्व लहान पक्षांच्या उमेदवारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच MIMचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय दिले जाणार आहे. तर दुसरीकडे सपा, दोन्ही NCP अशा पक्षांना सदस्य संख्या कमी असल्यानं महापालिकेत एकत्रित कार्यालय देण्यात येईल का याबद्दल विचार सुरू आहे. एकीकडे मनसेच्या वतीनं पक्ष कार्यालय मिळावं यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे ठाकरे पूर्वीच पक्ष कार्यालय मिळावं म्हणून आग्रही आहेत. एकीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं अद्याप गट स्थापन केलेला नसल्यानं भाजप जरी मोठा पक्ष असला तरी मोठं पक्ष कार्यालय मिळावं याबाबत आग्रही असल्याची माहिती मिळते.